तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून या प्रकरणी 2 आरोपींकडून 3 लाखांच्या वर मुद्देमाल जप्त केला आहे। दरम्यान दोन्ही आरोपींची पोलीस कोठडीनंतर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। सुलोचना गंगाराम थर्मे वय 68 वर्ष राहणार कुंभारवाडी मोठे बारगण अकोट यांनी पान विक्रीचा व्यवसाय करून व शेत लागवडचे असे 7 लाख रुपये लाकडी अलमारीत ठेवले होते। 3 ऑक्टोबर रोजी त्या बहिणीच्या घरी अंजनगाव सुरजी येथे गेल्या होत्या। चोरट्यांनी हीच संधी साधत सुलोचना धर्मे यांच्या घरातील रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार त्यांनी 28 ऑक्टोबर 2025 रोजी अकोट शहर पोलिसात दाखल केली होती। या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 331(3), 331(4), 305 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रवीण रमेश उंदरे वय 30 वर्ष राहणार कुंभारवाडी अकोट यास ताब्यात घेऊन विचारपूस केली। त्याने त्याचा भाऊ करण उर्फ कृष्णा रमेश उंदरे याच्यासोबत फिर्यादी सुलोचना धर्मे याच्या घरामध्ये ठेवलेले नगदी 7 लाख रुपये चोरी केल्याची कबुली दिली। या प्रकरणी प्रवीण उंदरे यास पोलिसांनी अटक करून 3 जानेवारीपर्यंत PCR घेतला। घरफोडीच्या पैशातून घेतलेले सोन्याचे कानातले 2 दुचाकी 3 पत्रे व लोखंडी अंगल असा 2,30,000चा मुद्देमाल जप्त केला। यानंतर या गुन्ह्यातील फरार आरोपी करण उर्फ कृष्णा रमेश उंदरे याचा पोलिसांनी शोध घेऊन त्यास सदर गुन्ह्यास अटक केली। या दोन्ही आरोपीकडून घरफोडीतील एकूण 3,20,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या दोन्ही आरोपींची अकोला जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट।